आता जायचंय शॉपिंग करायला. तर मी ह्यांच्या लय महाग लागून आले. तर आता ह्यांनी कपडे घेतात मला. तर बघू आपण कुठं घेऊन जातात, काय दाखवतात, काय घेतात काय माहिती. चल तुला आता दाहेरी मधल्या मूलचंद मिल मध्ये नेतो. मूलचंद त्या दिवशी मी हा ड्रेस तिथूनच घेतला. मस्त कपडे येतात, तुला पण घेऊन टाकू. मी यांच्या महाग लागून आले बघा. म्हणलं स्वतःलाच नवीन कपडे घेता, मला घेत नाहीत. सारखे कपडे खरेदी करतात, कुठं बाहेर गेले की हायच कपडे नवीन आणले की. मला लागतात कार्यक्रमासाठी, शूट साठी. तुला काय आहे? मला काय म्हणजे मी पण येते की शूट मध्ये तुमच्या. हो, एक डायलॉग 10 वेळा बोल. पण बोलते का नाही, बोलण्याला महत्व आहे. बरोबर, चला. तर चला बघ आपण ड्रेस कसलं घेतोय, कसलं काय ते. इकडे झोपली पिहू, इकडं कृष्णा आणि राधा आहेत, आणि इकडे अक्षय दादा. गर्दी आम्ही आलोय बघा आता. गर्दी की काय म्हणते ते, आतमध्ये नाही का गर्दी? काय ते अहो पार्किंग फुल आहे सगळं आतमध्ये. असं इथंच लावा गाड्यात. हो, कुठं लावताय गाडी? बघू ना. काल एवढी गर्दी नव्हती ना का? आज काय तर हे असून 26 जानेवारी. तर गाडी इथे लावली बघा पार्किंगला बाहेर. तर मी आतमध्ये आले आणि राधाला जीन्स बघितले बघा इथं. तर आता जीन्स घ्यायची. बॅक कॅमेरा तुला वय तुला पण घ्यायची. थांब पिढ्या कपडे घ्यायची. काय दोन्ही साईडने करायची, दोन्ही साईडने ॲडजस्ट होऊन जाईल. ओके. काय दाखवते किंवा काय पाहिजे तुला बाबू? कपडे पाहिजे? थांब आपण दिदूला घेतो. टी शर्ट पण ऐका ना, कपडे घ्यायची. ऐका ना, टी शर्ट दाखवा. टी शर्ट फॅन्सी दाखवा. टी शर्ट टॉप्स आहे का? टॉप दुसरे नाही का वेस्टर्न लुकमध्ये? कसली घ्यायचं राधू? काय हवाला? 650. तुला कुठली आवडते बघा? काय कपडे पाहिजे तुला पण? पहिली कपडे काढते. कपड्याचा ब्रँड चांगला दिसायला लागला म्हणते कपडे पाहिजे तर. कस काय आपल्या बारामतीत आहे काय गर्दी? छान आहे, मस्त छान टॉपमध्ये असे फॅन्सी येतात. मम्मीला सोड की ग, नाही सोड की मम्मीला. मम्मी कपडे बघते. बरं जाऊन दे तुला. बरं जाऊन तुला घ्यायचे का कपडे सांग? तुला घ्यायचे का कपडे? हा मम्मीला म्हणा मला एक ड्रेस घे म्हणा. आऊ हा होय. तुम्हाला काय वाटतंय दुकानात आलाय?
हा काय वाटतंय आता दुकान खरेदी करू वाटतं. हां अजून खाली पाहिजे तो काळा टॉप पॅन्ट चांगली का दुसरी घ्यायची. खालची बायांची घालतो का खालची. राधू कसा दिसतोय शर्ट छान आहे का पण करायचा काढून ऐ बॉस बॉस आहे बॉस कुठे लहान मुलांचे कपडे तिकडे चल की इथं इथं काय इकडे 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 चल चल तिकडं चल तिकडं चल तिकडं चल तिकडं हां बघ इथं बघ कोणचे घ्यायचं ड्रेस बघ एवढं ठीक आहे ना साईज आता कृष्णा लागलाय खरेदी करायला तर बघा पॅन्ट काढतोय त्याला फुलची पॅन्ट पाहिजे अशी पॅन्ट काढतोय ते बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो खतरनाक करतोय बघा कसा निवडतोय हा बघ कोणचे घेतले र चॉईसेस करतोय र कळा ना का कोणचे घेऊ ते सगळ्या पॅन्टी दिसतात तर हा आता एक काम करतो हां 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 तो कन्फ्यूज झालाय कोणची पॅन्ट घेऊ ती त्याला कळा नाही आता बघ बाबा बघ कोणची इथपर्यंत येते वय तिकडं करतात सर खरेदी वहिनी सर आणि इकडं आलोय कृष्णाला मी पॅन्ट बघायला आता कृष्ण बघतोय कोणची घ्यायची ते आता कोणची घ्यायची र हे चांगली दिसते का र हां दिसते का चांगली बाबा होय र आ काय कराय आता नियोजन काय तुझं सांग हां अयो राध एक ह्याने मोठं दे साईज आणि त्याचं फायनल केले ना. हा फायनल केलाय ना ड्रेस लगेच इथं दुकानात कामाला ठेवेन तुला त्याला कामाला ठेवून कृष्णा राहायचं काय कामाला अयो राधू कसं वाटतंय ड्रेस घ्यायचा का कशी हसली राधू ड्रेस घ्यायचा म्हटलं काय होतं वहिनी वहिनी दाखवा दिला माझ्याकडे तिला जी ड्रेस दाखवेन ती त्या ड्रेस हसते काय नाही कोणचा बोट दाखवायचं घ्यायचा ड्रेस घ्यायचा जे बोट दाखवायचं ती घे राधा हा 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 घालून बघते का हा घालून बघते का हा घालते हे कलर कुठला आवडतो तुला तो का दोन्ही पण बघू थांब कलर तुला कुठला आवडतोय तो का ह्यो हा जा घालून बघ जाईल छोटा नाही ना म्हणा जा हे घालून बघ मस्त बघ या पटकन पिवडे का ग रुसली तू पिवडे का ग रुसली तू हा का रुसली तू सांग बरं लवकर सांग की काय काय गाणी म्हणतात रे बाप का दुकानात आल्या गाणी सुचायला लागली का तुम्हाला इतनी मोहब्बत आहे ना हा हा तू बरं आहे ठीक आहे तुम्हाला काय कपडे बिपडे साडी बघ माझ्या राधू राधू कशा वाटतं ड्रेस तुला छान आहे का हा कशी छान वाटल्यावर हा
काय लागतं त्यात लाईट लागते वय तरीच म्हटलं दाबती बटणं हानते होय त्याला का ए, थांब, काय थांब. काय झालं थांब काय झालं लागते का लाईट अयो आता पिवडं तू टोपी घालते होय हा अयो पिवडे काय काढते कशाला काढते तू हा अरे राधू वा 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 ही केला का फायनल आता डन कसा आहे ड्रेस हो राधूला होय मॅडम तो याच्यामध्ये हा पण छान आहे पण 30 नंबरच बसतो बघा याला हा 30च ना तो 28 दाखवत होता ना तुम्ही रेडी काढला होता तो 30 होता का 28 राधाला ही ड्रेस फायनल केलाय बघा कसं दिसतोय चांगलंय का राधा छान दिसतोय चला आता change कर. आज पप्पा मी आला हो सर कसं वाटतंय आज पिवडी काकाला आता कुठंतरी लेकरांचा बाप असल्यानं वाटायला लागलं आता राधूला पास केला आता वहिनी ड्रेस करतात झालं आता. तर तुम्हाला का हा बघा ते लय वाईट आहे. तुम्हाला नाही सोडत कोणचा घ्यायचा ड्रेस ठीक आहे आता बघायचं बघायचं कोणचा घेऊ ते कळणार आता आपला आजूबाजूला का पिकॉक डिझाईनमध्ये मिडल वर्क वगैरे छान बघा डिझाईन वगैरे ते चांगलं अयो बाप मोर खंटे असतात ना त्यातलं असं थोडं तिथं बस की बाप यार वहिनी हा हे चांगलं आहे 1 पीस आहे ना अनारकलीमध्ये आहे छान त्याला स्लीव्ज वगैरे येतील हात तुम्हाला स्लीव्ज वगैरे लावून देतील कलर चांगला आहे कलर आहे हो पिंक ब्लू डार्क हो स्लीव्ज वगैरे आहे ना वहिनी फायनल काय काय त्याच्या खाली ही पॅन्ट आहे का हो सर त्याला पॅन्ट आणि हा दुपट्टा आहे सर दुपट्टा आहे का द्या ते पण. सहा 7 हजारावर खरेदी जाते कसं काय सर म्हणजे 7-8 हजारावर खरेदी जाते राधूची 2200 कृष्णाची किती खरेदीची. 1.5-2 हजार 10 हजाराची खरेदी होती आज इथं 10,000 मग कपडे घ्यायची मला खरेदी होणार असं चांगली क्वालिटीची बास तरी हिंदीचं नाट हां वहिनी हो. कोणता बघताय काय आता? करू पूजा आपण ती जी ड्रेस आहे ना त्यातला एक कॅन्सल करू आणि ह्यात एक दोन extra. ते चांगलं तर एकच घे तो हा एक ड्रेस घे चांगला अगं तू हां खावा लागेल वहिनी हा एक चांगला आहे ती काय नाही की हां अजून दुसरं. साईजला बसून नका व्यवस्थित आहे मिडियम साईज ना मिडियम साईज आहे त्यांना पण फिट बसून जायचं साईज आणि मग रेड बांधायची हा एक आणि हा असा आई आपण हा एक असं घालून बघायचं आणि तर घालून साईज बसेल साईजला मग परत काय हेल्पट घालायला जवळ नाही तो ब्लू घे झाली बघा आता बिल करायचं नंबरला उभा राहावं लागतं.
तर बघा आता शॉपिंग झाली. आता आम्ही निघालो घरी. ते चेकिंगचा काय काय गाडी लावली बघा इकडं. लय गर्दी. तिकीट टाकतो मी गाडी. चला आता आम्ही निघालो. रस्ता तर रिकामा आहे, तेवढा तरी बरं झालं. दुसऱ्या मार्गे चाललोय 10-15 किलोमीटर एक्स्ट्रा लांबून, त्यामुळे रिकामा दिसतो. आता आतनं गेलो असतो तर सगळं ट्रॅफिक त्या बारक्या रोडने. लय गर्दी डेंजर मध्ये. ही कसलंय आता पाणी इथं. नवले ब्रिज. चला आता हॉटेलला जेवायला आलो. पिवड्या उडी झोपीतला आता. चला गाड्या काय पोरं. भुका लागल्यात. काय आता चला ए उठ पिहू. चल जेवायला. डोंगराच्या मध्ये डोंगराच्या मध्ये हॉटेलला जेवायचं. चला जेवायला. बघितलं का? हा? हे नाही प्लेट. बसलो बघा इथं जेवायला. आता ऑर्डर दिली या तर राधा वाचत बसली. आता काय वाचली काय माहिती, काय काय ती वैतागलेलं आहे. असं वाटतंय कुठल्या महालात आलो. पिवडा महालासारखं दिसतं. लय वैताग दिला तुम्हीला का पप्पांनी दिला का? ओ पुरगी काय म्हणती, पप्पांनी वैताग दिलाय. नाही पप्पाला कोणी वैताग दिलाय. तर चला आता आमचं जेवण इथे झालं तर आम्ही निघालो कुठं आमच्या घरी. मोबाईल काय राहिलं ना कोणाचं काय कळत नाही. नाही कोणाचं. सर गाडी दमानीच घ्या जरा. अहो, डोंगर. तेवढे बघदा न्यू बोगदा. हो लय मोठा आहे काही. हे नवीन झालंय आता कात्रजचा. नवीन डोंगरात नाही केलंय काय. अक्षय कधी बोगद्यात गेलता का? न्यू आहे. गेलतो गे. मीच्या 3 वर्षापूर्वी मी पुण्यातच कामाला होतो सर्वे लाईन मध्ये. आता बोगद्यात कशाला जायचं? बोगद्यात होय. हा. हा नाही संपत. असलं बोगद्याच आम्ही सर्वे पॉइंट दिले. रोड सर्वे, प्लॉटिंग सर्वे. काय? नाही बाबा बघ हे डोंगराला कसला बोगदा पाडला. लाईट बी बसवल्या. अవి असलं काय आहे. राधा कस काय बोगदा राधा? असलं बॉक्स बघदा बॉक्स. पुण्यातून मुळशीला जाणारा बोगदा आहे की. हा झालाय तिथे बोगदा झालाय. तिथलं पण पॉइंट सांगतो मी. थांबा 2 मिनिटं. उड्या अगं थांब ना. आईला बघा की याव बघा ना. जाऊ दे. कात्रज न्यू बोगदा. अगं पोरांना जरा हे पोरांना लक्ष दे. कळलं का?
अगं दिसना तू दिसली कस काय वाटलं तुला छान ना चला तसंच बघलं पाहिजे. तिथं पाणी होतं त्या झोपडीपर्यंत. तर आता पोचलो बघा आम्ही घरी. आता संध्याकाळच्या वाजल्या 7 वाजून 11 मिनिटं झालेत. अयो तुला काय कळतंय? आय एम शॉक. नाही एवढं कळत थोडंफार आपल्या काय गाड्या कळतं तुला मी विशेष शॉक झालो. पोरांना शिकव की मग गाड्या गाड्या. तुमच्यासारखं एवढं नाही येत काय म्हणतात त्याला प्रॉपर एवढं. त्यात काय प्रॉपर कमी जास्त असतं. बरी मोठं कमी शिकलेलं जास्त शिकलेलं फरक असतं की. मला आता एवढ्यात काय असतं. चला घरी आलं. पिवडी चालत उतरली खाली. माझी राधू कस काय वाटलं पुन्हा छान वाटलं. चला घरात आपल्या आता. चला राधाला आवडलं तर चला आता कृष्णा तर चला आता ब्लॉगला हेच एंड करते. तर सगळ्यांना गुड नाईट. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.